चला आज आपल्याकडे आलेला आहे श्री स्वामी विमलगिरीजी महाराज। हे दहेगावचे बाबा आहेत। तर हे बाबांचं दहेगाव म्हणून ओळखले जातं। तर हे वैजापूर जवळचं दहेगाव म्हणून आहे। तर हे दहेगावचे बाबा आहेत। तर इथून ते चाललेले होते। त्यांना दत्त जयंतीच्या दिवशी खूप मोठा उत्सव आहे त्यांच्या आश्रममध्ये। तर त्याचं आमंत्रण देण्यासाठी खास आलेले होते। तर इथून जाता जाता तर मला पण पत्रिका दिली त्यांनी आणि खास आग्रहाचं आमंत्रण सगळ्यांना दिलं। तर चला आपण भेट देऊ दहेगावला दत्त जयंतीच्या दिवशी। नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? मस्त ना। आज आम्ही जाणार आहे। तर आज आमची जायची तयारी चालू आहे। तर तुम्हाला दाखवते। तर आम्हाला अशा डाळीच्या बर्फी आवडती, त्याच्यामुळे माझ्या आईने अशी डाळीची बर्फी केलेला आहे। तर अजून काय काय केलेले ते पण तुम्हाला मी दाखवते। आणि सगळी बॅग भरायची तयारी झालेली माझी। थोड्या वेळानेच आम्ही निघणार आहे। तर हे बघा गरम वडापाव पण केलेला होता मस्त बटाट्याची चटणी करून। असे गरम गरम छान वडेपाव पण केलेले होते आणि मस्त अशी गरम। तर आज इथला बाजार होता। अशी छान मस्त गरम गरम जिलेबी आणलेली होती आणि मस्त छान अशी आमची निघायची तयारी चालू आहे। तर आता आमची बॅग पण भरायची आहे। तर मी वहिनींकडून वहिनींचं दुकान आहे आणि मस्त साडी अशी चॉईस केलेली होती मल्टी कलर मध्ये। तर ही बघा ही साडी अशी छान चॉईस केलेली मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरेनी। तर हा बघा हा मल्टी कलर आहे मस्त छान। तर हा ही साडी मला खूप आवडली बघितल्या। तर हा कलर सिंपल मध्ये हा। तर ही बघा मल्टी कलरची आहे लेस एकदम अशी छान चमचम करतीये। तर अशी भारी वाटते मला बघितलं ही साडी खूप आवडली। तर वहिनी मला दुसऱ्या दाखवत होत्या, म्हटलं नको पण मला सिंपल मध्ये अशी डेली यूज साठी खूप छान आहे। तर अशा भारजरी साड्या माझ्याकडे तशा खूप झालेल्या आहे। तर ही बघा मला बघितलं खूप आवडलेले। तर अशी खूप सुंदर साडी आहे। तर त्याच्यावर हा असा छान पीस आहे मस्त असं रेघांचा पीस आहे। मला साडीचं कॉम्बिनेशन खूप आवडलं त्याच्यामुळे मी ही साडी बघितल्या मला चॉईस केली। तर हे बघा किती छान चमचम करतीये। तर खूप सुंदर साडी आहे मला खूप आवडलेली साडी घेतलेला आहे। तर हे वहिनींचं असं साडीचं आणि परकरचं दुकान आहे। तर इथं खूप साड्या होत्या। तर दिवाळी मुलं खूप सेल झालेले। तर मस्त अशा छान मला सिंपल मध्ये साडी आवडलेले। साड्या भरपूर होत्या पण मला आता डिझाईन मध्ये साड्या घ्यायचा खूप कंटाळा आलेला होता कारण तसल्या साड्या भरपूर झालेल्या आहेत माझ्याकडे। तर हे बघा खूप साड्या आहेत। आत्मानंद काय करतो? तर हे बघा छोटस आणि त्यांचं मस्त असं दुकान आहे त्याच्यामुळे दिवाळीमुळे खूप साड्या सेल झालेले त्यांच्यावाल्या। इथंच आहे हिंगोली मध्येच आहे। तर हे बघा आत्मानंद आणि रोंग किती मस्ती करतोय। हे बघा आम्ही आता चाललोय मस्त गरम वडापाव खायला। तर घरामध्ये खूप आवाज येऊ राहिले। तर आमच्या आवरावर मध्ये आम्ही अजून काही खाल्लेलं नव्हतं। तर आता आम्ही चाललोय वडापाव खायला। तुम्ही पण या गरम वडापाव खायला। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आमची पण आवरावर चालू आहे। आज आम्ही निघणार आहे। तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, काळजी घ्या।